शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपला केळीचा बाग लागवड होऊन 2.5 ते 3 महिन्याचा होत असतो, तर आपल्याला पोगा फवारणी करावी लागत असते. पोगा फवारणीमध्ये काय वापरावं की आपल्या केळीचा चांगल्या प्रकारे पोगाही चांगला निघावा, पानातील अंतर, त्याच्यानंतर जो गॅप असतो 5-6 इंचाचा निघावा आणि केळीचा बुंदा बनण्यासाठी काही झाडं थांबलेले असते, काही केळी आपली जमीन खालीवर असते, तिथे सगळ्या केळी डेव्हलप व्हावी त्यासाठी आपण पोगा फवारणी करत असतो. तर पोगा फवारणीमध्ये आपल्याला 1000 खोडासाठी 200 लिटर टाकी घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचंय 200 लिटर, त्यामध्ये 3 किलो तेरा टाकायचं आहे, अर्धा लिटर अमिनो ऍसिड टाकायचं आहे, जिब्रेलिक ऍसिड प्लस मायक्रोन्यूटन अर्धा लिटर टाकायचं आहे, मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला 3 किलो टाकायचं आहे, झिंक आपल्याला अर्धा किलो टाकायचं आहे. आणि आपल्याला जर बजेट असेल आणि आता उन्हाचे स्टोक बसतोय तर आपण सिलिकॉन 250 ग्रॅम सिलिकॉन ही टाकलं तर आपला जो केळी पिकाला असतो उन्हामुळे जे चटके बसत होतात त्याच्यापासून चांगल्या प्रकारे संरक्षण हे मिळत असतं. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला पोगा फवारणी करायची. अशा नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे.